एमआयएमच्याच गोटातून एक मोठा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती। विधानसभा निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी फडणवीसांच्या सांगण्यावरूनच काँग्रेसचे नेते अमित देशमुख आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार बदलला होता, असा गौप्यस्फोट एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलाय। आणि विशेष म्हणजे आधी याच दोन नेत्यांनी एमआयएम सोबत युती करण्यासाठी माझ्यासोबत बैठका केल्या होत्या, असंही ते म्हणाले। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूयात। महानगरपालिका चे निकाल हाती आलेले आहे। भाजप अनेक ठिकाणी 1 नंबरचा पक्ष ठरलाय। संभाजीनगरचा विचार केला तर 2 नंबरचा पक्ष एमआयएम ठरलाय। राज्यभरात 125 जागा म्हणजे मोठ्या प्रमाणात एमआयएमची निवडून आले। माझ्यासोबत प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आहे। अनेकांना वाटत नव्हतं की एवढ्या जागा येतील, एक्झिट पोल मध्ये पण दिसत नव्हतं। काय करिश्मा होता? मला वाटत होतं ना की निवडून येणार इतके। हे खरी गोष्ट आहे की खूप सारे लोकांना आणि विशेषकर पत्रकारांनाही असं वाटत नाही होतं की आमचं इतके सारे कारण ते रस्त्यावर बघत होते की कशा प्रकारचे भांडणं सुरू आहे, इम्तियाज जलीलचा कशा विरोध सुरू आहे, मारामार्या, माझ्या गाड्यावर अटॅक, हे सगळं बघून त्यांना असं वाटत होतं की एमआयएम संपलेली आहे, एमआयएम मध्ये खूप वाद आहे। पण मला विश्वास होता की लोक जे आहे ना ते पक्षासोबत आहे, माणसासोबत नाही आहे। म्हणून जेव्हा आम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला तिकीट देतो लोक त्याला निवडून आणतात। काँग्रेसनं तुमच्यावर आतापर्यंत अनेकदा आरोप केलाय। जो मुस्लिम वोटर होता काँग्रेसचा तो हळूहळू तुमच्याकडे येतोय, त्यामुळे काँग्रेसची जागा एमआयएम घेतोय का असं वाटतं? घेतलेली आहे, ऑलरेडी घेतलेली आहे। जेव्हा आम्ही लिस्ट डिक्लेअर केली होती त्यांचे पार्टीचे लोक आमच्या ऑफिसच्या समोर उभे होते की तुम्हाला तिकीट नाही मिळालं ना, हे घ्या आमचा एबी फॉर्म घ्या, आमचा फॉर्म भरा करके। अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यांचा एकच कॅन्डिडेट निवडून आला आणि तोही आमच्यामुळे निवडून आला। तीच काँग्रेस आहे ज्यांनी तुम्हाला विधानसभेला ऑफर दिली होती। कोण नेते होते, कोणी तुम्हाला ऑफर दिली होती? आज तरी नाव उघड करताल का? नाही, काय आहे की आमची जेव्हा चर्चा झाली होती ना, नाना पटोले असू द्या किंवा अमित देशमुख साहेब असू द्या, हे दोघांनी आमच्या सोबत गद्दारी केली होती। आम्ही त्यांच्याशी बोललो होतो की कारण आम्हालाही माहित होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला हे सत्तेमध्ये आणायचं नाही आहे करके। तर आमचं हे झालं होतं, बोलणी झाली होती। पण ऐन वेळी जेव्हा तुम्ही कॅन्डिडेट बदललं तर मी प्रामाणिकपणे सांगतो हे देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून औरंगाबादचा कॅन्डिडेट ऐन वेळी बदलण्यात आला होता आणि त्याचा फटका मला बसला। कोणी बदलला होता? ते हेच दोघं लोक होते ना। अमित देशमुख या डिस्ट्रिक्टचे प्रभारी होते रिजनचे आणि नाना पटोले जे आहे ते प्रदेश अध्यक्ष होते। त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरूनच हे कॅन्डिडेट ऐन वेळी चेंज केलं होतं। ते एम के देशमुख असलं असतं ना तर कमीत कमी त्यांनी 40-50 हजार मतं घेतलं असते। पण हे जे नवीन कॅन्डिडेट आणलं होतं त्याला ते फक्त प्रचार कुठे करत होता तर रोशन गेट, किराडपुरा, कटकट गेट। हा उमेदवार बदलण्यासाठी म्हणजे तुमच्या सोबत झालेल्या बोलणीनंतर हा सगळा निर्णय झाला का? हो हो। मग असं म्हणता येईल की जर त्यांनी कॅन्डिडेट बदलला तर फडणवीसांनी त्या दोघांना तुमच्याकडे पाठवलं असेल? नाही, ते काय आहे की फडणवीसला इथे भारतीय जनता पार्टीच्या अतुल सावेला जिंकायला होतं। किती बैठका झाल्या होत्या देशमुखांसोबत? आणि ठीक आहे ना, आता काय आहे महानगरपालिकेमध्ये आम्हाला चांगलं यश मिळालेलं आहे। नक्की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अमित देशमुख आणि नाना पटोले कळेल की इम्तियाज जलीलची ताकद। पराभव होऊन सुद्धा मुंबईच्या बैठकीत येत होते का? नाही, पराभव होऊन सुद्धा मी कशी ताकद त्यांच्या विरोधात लावणार आहे हे मी त्यांना दाखवणार। मोहसिन शेख, एनडीटीव्ही, छत्रपती संभाजी। तर एकंदरीतच आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जागांवरती उमेदवार बदलण्यात आले होते आणि हे फडणवीसांच्या सांगण्यावरून झालं असं एमआयएमचे नेते म्हणाले।